तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्याच्या केळापूर तालुक्यातील करंजी येथून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या जळका फाट्यावर वणीवरून यवतमाळकडे जाणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या बसचा अपघात होऊन 2 जणांचा जागीच मृत्यू तर 14 जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता जळकी फाट्यावर घडली। या भीषण अपघातात अज्ञात भरधाव ट्रकने वणीवरून यवतमाळकडे जाणाऱ्या बसला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झालाय। यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची रात्री उशिरापर्यंत ओळख पटलेली नव्हती। जखमींना तातडीने करंजी ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले असून वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय दरेकर हे घटनास्थळावर दाखल होत त्यांनी तातडीने खासगी वाहनाच्या मदतीने करंजी ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेने जखमी रुग्णांना भरती करत रुग्णांवर उपचार करून घेतले। दरम्यान या अपघातातील जखमींची आकडेवारी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून या घटनेचा अधिक तपास तपशील मारेगाव पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार, यवतमाळ।